हॅलो, आपला सब्जेक्ट आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मीन्स DBMS. आता बघा आपण आता भरपूर सारे लँग्वेजेस बघतो बघा, C++. आता हे लेक्चर नंबर फर्स्ट आहे आपलं DBMSचं. आता आपण इथून इथून माग बऱ्याच आता कोणत्या C++, जावा ह्या सगळ्या लँग्वेजेस बघितल्या. आता ह्या लँग्वेजेस काय कशासाठी यूज केल्या जातं? तुमच्या डिझायनिंग प्रोग्रॅमिंगसाठी. बट तुम्हाला जर काही कॅल्क्युलेशन्स करायचे असले, डेटाबेस रिलेटेड आता डेटाबेस आपण म्हणतो बघा, काहीतरी बॅकअप आपण काहीतरी बघा, आता ऑनलाईन फॉर्म वगैरे फिल करतो. ते ऑनलाईन आता फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे. तो फॉर्म तुम्ही कसा डिझाईन कोणत्या लँग्वेजेस यूज करून डिझाईन करणार? ह्या C++, HTML, जावा या लँग्वेजेस यूज करून तुम्ही काय करणार आहे? तो फॉर्म डिझाईन केला. बट आपण त्या फॉर्मवरती काहीतरी इन्फॉर्मेशन फिल करतोय. सपोज स्टुडंट नेम असेल, स्टुडंट ऑदर इन्फॉर्मेशन असेल, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण काय करतोय? त्यावर फिल करतोय. बट असा कोणता तरी पार्ट असेल जिथं तुमची ती इन्फॉर्मेशन काय करायची? तुम्हाला स्टोअर करायची. तेव्हा आपण काय यूज करतो? त्यासाठी डेटाबेसेस. आता डेटाबेस ही कन्सेप्ट काय आहे? जिथं असं लोकेशन की जिथं आपला डेटा काय होणार आहे? स्टोअर होणार आहे. आता तुम्ही म्हणाल डेटा आणि इन्फॉर्मेशन ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? आता डेटा म्हणजे काय? आता इन्फॉर्मेशन काय म्हणजे एखादी रॉ मटेरियल. आता इन्फॉर्मेशन काय म्हणतो आपण? रॉ मटेरियल. आणि त्या रॉ मटेरियलवर काहीतरी कॅल्क्युलेशन करून जी काही अजून आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते, जे काही तयार होतं त्याला काय म्हणतात? डेटा म्हणतात. आता बघा, DBMSमध्ये इन्फॉर्मेशन आणि डेटा याला खूप महत्त्व आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीबद्दल रॉ मटेरियल किंवा एखाद्या थिंगबद्दल रॉ मटेरियल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? इन्फॉर्मेशन. त्या रॉ मटेरियलवर आपण भरपूर सारं काय करतो? ॲड करतो. आणि त्याच्यापासून जे काही मिनिंगफुल इन्फॉर्मेशन तयार होते, मिनिंगफुल असं काहीतरी तयार होतं, त्याला काय म्हणतो आपण? डेटा म्हणतो. आता डेटाबेस म्हणजे काय? तुम्ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणजेच काय बघा, तुम्ही एक ॲप्लिकेशनच ध्यानात ठेवा. एक ॲप बनवलेले तुम्ही, एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर तुम्ही स्टुडंट लॉग इन किंवा स्टुडंट इन्फॉर्मेशनचा फॉर्म फिल करताय. सपोज तुम्ही MSBTवरती लॉग इन करता किंवा अदर अशा वेबसाईट आहे, तिथं काय करता? तुम्ही लॉग इन करता किंवा तुमची इन्फॉर्मेशन फिल करता. आता ते इन्फॉर्मेशन फिल करताना तिथे बघा चेक बॉक्सेस दिसतात आपल्याला, काही लेबल्स दिसतात. ते लेबल्स वगैरे कशात शिकायचे आपल्याला? ह्या जावामध्ये, C++मध्ये किंवा C लँग्वेजमध्ये. ते सगळं डिझायनिंग पार्ट आपण कशात बघणार? या जावामध्ये डिझायनिंग, प्रोग्रॅमिंग, कोडिंग. आपण जे म्हणतो आपल्या डोळ्यांना ग्राफिकल युजर इंटरफेस आपल्याला ज्या लँग्वेजमधून तयार करता येईल ती लँग्वेज तर आपण शिकणारच आहोत. आता पुढे बघा, आता तुम्हाला तुमच्या सिलेबसला कोणती C++ ह्या 2 लँग्वेजेस आहे. पण नेक्स्टला आपण काय बघणार आहोत? जावा पण बघणार आहोत. अशा लँग्वेजेस बघणार आहोत HTML वगैरे, की त्या आपल्याला काय करतात? ग्राफिकल युजर इंटरफेस जनरेट करून देतात. मग आता तुम्ही इन्फॉर्मेशन फिल करताय. आता स्टुडंटचं नेम, परत कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, ही इन्फॉर्मेशन डेटाबेसला स्टोअर होती. आणि बघा, आपण काय म्हणतो मग? ही एक इन्फॉर्मेशन झाली. स्टुडंटचं नाव, स्टुडंटचा कॉन्टॅक्ट, ईमेल ID, ही काय झाली? तुमची इन्फॉर्मेशन झाली. आणि आता त्या इन्फॉर्मेशनवर आपण काहीतरी ॲक्शन परफॉर्म करतोय. मग ती ॲक्शन परफॉर्म केल्यानंतर आपल्याला काहीतरी मिनिंगफुल काय भेटते? इन्फॉर्मेशन भेटते, मिनिंगफुल मटेरियल भेटतं. त्या मटेरियलला काय म्हणतो आपण? डेटा. म्हणजे इन्फॉर्मेशन आणि डेटा या दोघांमधला डिफरन्स हाच. इन्फॉर्मेशनवर काहीतरी ॲक्शन परफॉर्म केल्यानंतर जो मिनिंगफुल डेटा मिळतो त्याला आपण काय म्हणतो? डेटा. आता डेटाबेस काय बघा, डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. आता आपण काय म्हणतो? डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा अँड डेटा इज अ कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स दॅट कॅन बी प्रोसेस टू प्रोड्यूस इन्फॉर्मेशन. म्हणजे काय? इन्फॉर्मेशन प्रोड्यूस करण्यासाठी काय लागतं आपल्याला? डेटा. मोस्टली डेटा रिप्रेझेंट रेकॉर्डेबल फॅक्ट्स. आता बघा, आपण काय म्हणतो? सपोज मी टाकलं, मला आता सपोज कॉलेजमध्ये एंट्री केली. आता मला असं रेकॉर्ड पाहिजे की आज कॉलेजमध्ये किती जणांनी एंट्री केली. म्हणजे बघा, असं एक सिस्टीम आहे, तिथं स्टुडंटचं रेकॉर्ड दररोजच्या दररोज चेक केलं जातं, कोण येतं कोण जातं, म्हणजे रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. मग मला जर सपोज इन्फॉर्मेशन पाहिजे असेल का आज किती स्टुडंट कॉलेजला आले, मग ते कॉलेजला आलेले स्टुडंट बघा, त्यांनी एंट्री केली असणार, ते एंट्री कुठंतरी स्टोअर केली असणार आहे. मग ते स्टोअर केलेलं रेकॉर्ड कसं काढायचं? म्हणजे डेटाबेसमधनं रेकॉर्ड कसं काढायचं? त्याच्यासाठी कोणती क्युरी वापरायची, परत कोणते डेटाबेसेस वापरायचे, हे काय बघायचं आपल्याला ह्या डेटाबेसमध्ये बघायचे. आता वेगवेगळे डेटाबेसेस आहे बघा. तुमचं MS ॲक्सेस झालं, MySQL झालं, SQL झालं. आता तो SQL मीन्स काय आहे? सिम्पल क्युरी लँग्वेज आहे. सिम्पल क्युरी लँग्वेजचा यूज करून काय करणार आहे आपण? डेटाबेसच्या क्युरीज फायर करणार आहोत.
आता बघा, मोस्टली डेटा रिप्रेझेंट रेकॉर्डेबल फॅक्ट्स, म्हणजे आपल्याला डेटा काय कोणत्या फॉर्मॅटमध्ये भेटतो, रेकॉर्डच्या फॉर्मॅटमध्ये भेटतो. डेटा एड्स इन प्रोड्युसिंग इन्फॉर्मेशन विच इज बेस्ड ऑन अ फॅक्ट. फॉर एक्झाम्पल, इफ वी हॅव डेटा अबाउट मार्क्स ऑब्टेन बाय ऑल स्टुडंट, वी कॅन देन कन्क्लूड अबाउट टॉपर्स अँड ॲव्हरेज मार्क. आता आपल्याकडे काय इन्फॉर्मेशन कशाबद्दलची आपली, सपोज स्टुडंटचे मार्क्स आहे, त्या मार्क्सवर ना आपण काय काढतो, आपण त्या मार्क्सवर काहीतरी कॅल्क्युलेशन्स अप्लाय करणार, काहीतरी ॲक्शन परफॉर्म करणार, त्याच्यापासून काय करणार आहे आपण ॲव्हरेज मार्क्स त्या सगळ्यांचे काय करणार कॅल्क्युलेट करणार, आणि त्याच्यानुसार आपण काय ठरवणार, टॉपर्स कोण आहे कॉलेजमधला किंवा क्लासमधला, तो काय करतो आपण ठरवतो. म्हणजे काय आपल्याला रेकॉर्ड, म्हणजे आपण काय करून ठेवतो, रेकॉर्ड करून ठेवतो मार्क्स. सपोज 5 स्टुडंटचे मार्क्स आहे, आपण ते काय करून ठेवणार, रेकॉर्ड करून ठेवणार. का तर आपल्याला त्याच्यावर काहीतरी ॲक्शन परफॉर्म करायची, त्याच्यापासून आपल्याला निडेड इन्फॉर्मेशन गॅदर करायची, त्याच्यासाठी आपण काय करणार, ते स्टोअर करून ठेवणार. A database management system stores data in such a way that it becomes easier to retrieve, manipulate and produce information. इन्फॉर्मेशन प्रोड्यूस करण्यासाठी तो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आपल्याला बघायची आहे. मग डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय करते, तुमचा डेटा स्टोअर करते इन सच ए वे दॅट इट बिकम्स इझियर टू रिट्राईव्ह, म्हणजे नंतर आपल्याला ती रिट्राईव्ह म्हणजे त्याच्या आपल्याला पटकन ती रिट्राईव्ह करता आली पाहिजे, मॅनिप्युलेट करता आली पाहिजे, म्हणजे त्याच्यात चेंजेस करता आली पाहिजे, किंवा प्रोड्यूस इन्फॉर्मेशन किंवा अदर इन्फॉर्मेशन आपल्याला काय करता आली पाहिजे, त्याच्यापासून प्रोड्यूस करता आली पाहिजे. आता नेक्स्ट काय बघा, आता कॅरेक्टरिस्टिक कोणते बघा. ट्रॅडिशनली डेटा वॉज ऑर्गनाइज इन अ फाईल फॉर्मॅट. आता सुरुवातीच्या काळात डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये ऑर्गनाइज केलेला असायचा, फाईलच्या फॉर्मॅटमध्ये. DBMS वॉज अ न्यू कॉन्सेप्ट देन अँड ऑल द रिसर्च वॉज डन टू मेक इट ओव्हरकम अ डिफिशियन्सीज इन ट्रॅडिशनल स्टाईल ऑफ डेटा मॅनेजमेंट. आता ट्रॅडिशनली आपल्याला माहिती, फाईल आपण काय करत होतो, फाईल रेकॉर्ड करत होतो, फाईलच्या फॉर्मॅटमध्ये आपण ते काय करत होतो, स्टोअर करत होतो. त्यावेळेस काय DBMS ही काय नवीन कन्सेप्ट होती. अ मॉडर्न DBMS हॅज अ फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक कोणते, रिअल वर्ल्ड एंटिटी. आता रिअल वर्ल्ड एंटिटी मीन्स काय, मॉडर्न DBMS इज अ मोर रिअलिस्टिक अँड युजेस रिअल वर्ल्ड एंटिटीज टू डिझाईन इट्स आर्किटेक्चर. आता ते आपण आर्किटेक्चर वगैरे काय ते आपण पुढे बघणार आहोत. इट युजेस द बिहेवियर अँड ॲट्रिब्यूट्स टू, म्हणजे आता ॲट्रिब्यूट्स, आता बिहेवियर ॲट्रिब्यूट्स एखाद्या सिस्टीमचं किंवा एखाद्या ॲप्लिकेशनचं किंवा एखाद्या एंट्रीचं, रिअल वर्ल्ड एंटिटीचं बिहेवियर कसं आहे, ॲट्रिब्यूट कसं आहे, आपण ते बघणार आहोत. आता सपोज आपण ER डायग्रॅम बघतो, आता पुढे बघणार आहोत ER डायग्रॅम म्हणजे काय, एंटिटी रिलेशनशिप. एक एंटिटी सपोज तर टेबल आहे, टेबलची इन्फॉर्मेशन कशी स्टोअर करून ठेवणार आपण, टेबलला नाव, किंवा स्टुडंटचं एक्झाम्पल घ्या, स्टुडंटची इन्फॉर्मेशन कशी स्टोअर करून ठेवणार, त्याचं नेम, कॉन्टॅक्ट, रोल नंबर, हे सगळं आपण काय करून ठेवणार, स्टोअर करून ठेवणार. स्कूल डेटाबेस, आता आपण स्कूलचा डेटाबेस किंवा कॉलेजचा डेटाबेस कन्सिडर केला तर स्टुडंट ॲज अ एंटिटी अँड देअर एज अँड ॲट्रिब्यूट. आता स्टुडंट हा काय, स्टुडंट ही काय झाली, एक एंटिटी झाली, आणि त्याचं नेम, त्याचं एज, त्याचं कॉन्टॅक्ट हे काय झाले, त्या एंटिटीचे ॲट्रिब्यूट्स झाले. म्हणजे बघा आपण तो स्टुडंट प्लस त्याचे ॲट्रिब्यूट, म्हणजे हे काय करतोय आपण, स्टोअर करून ठेवतोय. आता बघा नेक्स्ट काय आहे, आयसोलेशन ऑफ डेटा अँड ॲप्लिकेशन. A database system is entirely different than its data. A database is an active entity whereas data is said to be passive on which the database works and organizes. म्हणजे आपण डेटावरती काय आहे, आपला डेटाबेस डिपेंडंट आहे, म्हणजे कोणत्या टाईपचा डेटा तुमच्याकडे अवेलेबल आहे. DBMS also stores metadata which is the data about data to aid its own process. म्हणजे DBMS मध्ये काय करतो आपण, डेटा अबाउट डेटा काय करतो, स्टोअर करतो. डेटा अबाउट डेटा म्हणजेच काय, मेटाडेटा. मेटाडेटाला आपण काय म्हणतो, डेटा अबाउट डेटा, म्हणजे एखाद्या डेटाबद्दल पुन्हा डेटा स्टोअर करणे. आता तुम्ही स्टुडंटचं एक्झाम्पल घ्या, स्टुडंट हा एक काय झाला तुमच्यासाठी, आपल्यासाठी एक डेटा झाला, आणि त्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन आपण काय करून ठेवतोय, स्टोअर करून ठेवतोय. म्हणजे स्टुडंटबद्दलची इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, डेटा अबाउट डेटा, म्हणजे एखाद्या डेटाबद्दल आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवतो, त्यालाच काय म्हणतात, डेटा अबाउट डेटा. लेस रिडंडन्सी. DBMS follows the rules of normalization which splits a relation when any of its attribute is having redundancy in values. Normalization is mathematically rich and scientific process that reduce redundancy. आता बघा लेस रिडंडन्सी का म्हटलेलं आहे बघा,
डेटाबेसमध्ये आपण ना काय करू शकतो, डबल रेकॉर्ड जे आलेले आहे ते स्किप करू शकतो. म्हणजे डबल रेकॉर्डचा आपण डबल रेकॉर्ड जर तिथे एंट्री होत असेल तर ती एंट्री आपण काय करू शकतो, काढून टाकू शकतो. त्याच्यामुळं रिडंडन्सी काय होते तुमची, लेस होते. म्हणजे डबल डबल तुमचे डेटामध्ये सपोज एक स्टुडंट XYZ नावाने आपण स्टोअर केलेला आहे, जर दुसऱ्यांदा पण त्या स्टुडंटची आपण एंट्री केली सपोज XYZ, तर आपल्याला लगेच काय शो होतं का तिथं ऑलरेडी तो स्टुडंट प्रेझेंट आहे. म्हणून याच्यासाठी आपण काय यूज करतो, नॉर्मलायझेशन. म्हणजे आता आपल्याला DBMSमध्ये काय शिकायचं आहे, नॉर्मलायझेशन यूज करून आपण काय करतो, ते डेटा रिडंडन्सी रिड्यूस करतो. म्हणजे काय डबल डबल रेकॉर्ड असतील तुमचे ते काय केले जातात, काढून टाकले जातात. त्याच्यानंतर काय बघा, कन्सिस्टन्सी इज अ स्टेट व्हेअर एव्हरी रिलेशन इन अ डेटाबेस रिमेन कन्सिस्टंट. म्हणजे एवढी डेटाबेस तुमचा काय असतो, कन्सिस्टंट असतो, त्याच्यामध्ये चेंज केला जात नाही. देअर एक्झिस्ट मेथड अँड टेक्निक्स विच कॅन डिटेक्ट अटेम्प्ट्स टू लिव्हिंग डेटाबेस इन इनकन्सिस्टंट स्टेट. DBMS can provide greater consistency as compared to the earlier forms of data storing application like file processing system. म्हणजे आपल्याला बघा, तुमची ट्रॅडिशनल सिस्टीम जी होती ती काय यूज करत होते, फाईल प्रोसेसिंग सिस्टीम काय करत होते, यूज करत होती. बट त्याच्यात कन्सिस्टन्सी मेंटेन नव्हती होत. त्यामुळे आता काय आलेलं आहे, डेटाबेसच्या कन्सेप्ट आले किंवा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ही कन्सेप्ट आली. आता क्युरी लँग्वेज, डेटाबेस आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, क्युरी लँग्वेज प्रोव्हाइड केलेली आहे. आता बघा, मी तुम्हाला स्टार्टिंगला काय सांगितलं होतं, SQL म्हणजे काय, सिम्पल क्युरी लँग्वेज. DBMS means database management system is equipped with query language which makes it more efficient to retrieve and manipulate data. आता क्युरी लँग्वेज काय, आपल्याला क्युरीज, आपण वेगवेगळ्या क्युरीज काय करतो, यूज करतो. त्याच्या वेगवेगळ्या क्युरीज यूज केल्यामुळे आपण आपला डेटामध्ये डेटा ॲक्सेस करू शकतो. त्याच्यानंतर काय, युजर कॅन अप्लाय ॲज मेनी ॲज डिफरंट फिल्टरिंग ऑप्शन्स. म्हणजे डिफरंट फिल्टरिंग ऑप्शन्स काय केले जातात, यूज केले जातात ॲज रिक्वायर्ड टू रिट्राय अ सेट ऑफ डेटा. आता आपण बघा, क्युरी लँग्वेजमध्ये डिफरंट काय करतो, फिल्टरिंग ऑप्शन्स यूज करतो. ट्रॅडिशनली इट वॉज नॉट पॉसिबल व्हेअर फाईल प्रोसेसिंग सिस्टीम वॉज यूज. आता फाईल प्रोसेसिंग सिस्टीम जेव्हा आपण यूज करत होतो तेव्हा हे सगळं पॉसिबल नव्हतं. एखादी क्युरी टाकून ती रेकॉर्ड घेणं वगैरे हे तेव्हा पॉसिबल नव्हतं. त्याच्यानंतर काय आले, आपले सिम्पल क्युरी लँग्वेज. म्हणजेच डेटाबेसमध्ये SQL जनरेट झालं, जेणेकरून आपण क्युरीज टाकून आपला रेकॉर्ड आपला इन्फॉर्मेशन काय करत होतो, गेट करत होतो. त्याच्यानंतर काय, ॲसिड प्रॉपर्टी. म्हणजे डेटाबेसने अजून काय प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला, ॲसिड प्रॉपर्टीज. आता ॲसिड प्रॉपर्टी काय, DBMS follows the concept of atomicity, consistency, isolation and durability. म्हणजे हे ॲसिड प्रॉपर्टीज डेटाबेससाठी किंवा नॉर्मलायझेशनसाठी कसे यूज आहे ते आपण ह्या डेटाबेसमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर काय, मल्टी युजर अँड कॉन्करंट ॲक्सेसेस. DBMS supports multi-user environment and allow them to access manipulate data in parallel. आता DBMS काय करतात, मल्टिपल युजर काय करतो, मल्टिपल युजरला ॲक्सेस प्रोव्हाइड करतं. म्हणजे मल्टिपल युजर पॅरलली तो डेटाबेस ॲक्सेस करू शकतात. There are restrictions on transaction when user attempts to handle same data items, but user are always unaware of them. बघा, सपोज 2 युजर आहेत, त्या 2 युजर जर एकाच डेटाबेस यूज करत असेल किंवा एकच हे करत असेल, तर सपोज एकाने तो डेटाबेस यूज करता तर दुसऱ्याला त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, वेटिंग प्रोसेसमध्ये काय करावं लागणार आहे, थांबावं लागणार आहे. का, तर पहिल्या युजरनी तो डेटा लॉक केलेला आहे, तो त्याच्यासाठी काय युजेबल आहे. जोपर्यंत पहिल्या युजरची नीड होत नाही तोपर्यंत तो दुसरा ॲक्सेस करू शकत नाही. आता काय, मल्टिपल व्ह्यूज. DBMS ऑफर्स मल्टिपल व्ह्यूज फॉर डिफरंट युजर्स. A user who is in sale department will have different views of database than a person working in the production departments. These features enable the user to have concentrate view of database according to their requirement. आता बघा, आता सिक्युरिटी. आता डेटाबेस काय, फीचर्स लाईक मल्टिपल व्ह्यूज ऑफर सिक्युरिटी टू सम एक्सटेंट वेअर युजर आर अनेबल टू ॲक्सेस डेटा ऑफ
ऑदर युजर अँड डिपार्टमेंट. म्हणजे इथं बघा डेटाबेसला काय प्रोव्हाइड केलेलं असते, सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली असते. म्हणजे एका युजरचा डेटा हा दुसरा युजर ॲक्सेस करू शकत नाही. म्हणजे काय युजर आर अनेबल टू ॲक्सेस डेटा ऑफ अदर युजर अँड डिपार्टमेंट्स. सपोज एका डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन अदर डिपार्टमेंटमध्ये ॲक्सेसिबल नाही आहे, जोपर्यंत आपण त्याला ॲक्सेस देत नाही तोपर्यंत. म्हणजे इथं डेटाबेसमध्ये काय केलेलं असतं, सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली असते. DBMS offers methods to impose constraint while entering data into the database and retrieving the same at later stage. DBMS offers many different level of security features which enable multiple users to have different views with different features. For example, a user in a sale department cannot see the data that belongs to the purchase department. म्हणजे बघा दोन डिपार्टमेंटचा डेटा आपण स्टोअर केलेला आहे, सपोज सेलिंग डिपार्टमेंट आणि परचेस डिपार्टमेंट. मग सेलिंग डिपार्टमेंट्सला राईट्स नाही आहे याचे परचेस डिपार्टमेंटचा डेटा ॲक्सेस करायची, किंवा परचेस डिपार्टमेंटला राईट्स नाही की सेलिंग डिपार्टमेंटचा डेटा ॲक्सेस करा. म्हणजे या दोघांना सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली असते ज्याच्या त्याच्या डेटासाठी. Additionally, it can also be managed how much data of the sales department should be displayed to the user. Since DBMS is not saved on a disk as a traditional file system, it is very hard to miscreants to break the code. म्हणजे डेटाबेसमध्ये आपल्याला काय सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली असते, जी सिक्युरिटी ब्रेक करण्यासाठी खूप अवघड आहे. त्याच्यानंतर काय युजर्स. A typical database management system has users with different rights and permission who use it for different purposes. Some users retrieve data and some back it up. म्हणजे काही युजर्स काय करतात, ते डेटा रिट्राय करतात आणि काही त्याचा बॅकअप घेतात. The user of DBMS can broadly categorize as follow. आता डेटाबेस युजर कोण कोण असतात बघा, ॲडमिनिस्ट्रेटर्स, त्याच्यानंतर डिझायनर्स, त्याच्यानंतर एंड युजर्स. आता बघा ॲडमिनिस्ट्रेटर्स कोण आहे बघा, ॲडमिनिस्ट्रेटर्स मेंटेन द डेटाबेस मॅनेजमेंट अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲडमिनिस्ट्रेटिंग अ डेटाबेस. आता ॲडमिनिस्ट्रेटर कोण आहे, ॲडमिनिस्ट्रेटरचं काम काय, मेंटेन द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे डेटाबेस काय करायचा, मेंटेन करायचा. अँड रिस्पॉन्सिबल फॉर ॲडमिनिस्ट्रेटिंग द डेटाबेस, म्हणजे डेटाबेस पण काय करायचा तुमचा, ॲडमिनिस्ट्रेटिंग करायचा. दे आर रिस्पॉन्सिबल टू लुक आफ्टर इट्स युजेस अँड बाय whom इट शुड बी यूज. They create access profile for users and apply limitations to maintain isolation and force security. म्हणजे सिक्युरिटी वगैरे प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं आहे, या ॲडमिनिस्ट्रेटरचं आहे. हा ॲडमिनिस्ट्रेटर कशाला, दे क्रिएट ॲक्सेस प्रोफाईल फॉर युजर्स. म्हणजे युजरला काय करतो, ॲक्सेस प्रोफाईल. म्हणजे युजरनी युजरसाठी कोणत्या ॲक्सेस देणं गरजेचं आहे, हे सगळं मेंटेन कोण करतं, हा ॲडमिनिस्ट्रेटर. त्याच्यानंतर काय, like system license, require tools and other software and hardware related maintenance. Administrator also look after DBMS resources like system license, required tools and other software and hardware related maintenance. म्हणजे डेटाबेस मेंटेन करण्याबरोबर हार्डवेअर रिक्वायरमेंट, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट काय करतो, तो मेंटेन करतो. आता डिझायनर्स कोणी बघा, डिझायनर्स आर द ग्रुप ऑफ पीपल हू ॲक्च्युली वर्क ऑन अ डिझायनिंग पार्ट ऑफ डेटाबेस. आता डिझायनर्स कोणी बघा, डेटाबेसचे जे ॲक्च्युअल डिझायनिंग करणार आहात. म्हणजे डिझायनर्स आर द ग्रुप ऑफ पीपल हू ॲक्च्युअली वर्क ऑन डिझायनिंग पार्ट ऑफ डेटाबेस. म्हणजे डेटाबेस डिझायनिंग करण्यासाठीचा जे काही असणार आहे ते झाले तुमचे डिझायनर्स. दे कीप अ क्लोज वॉच ऑन डेटा शुड बी केप्ट अँड इट इन व्हॉट फॉर्मॅट. म्हणजे त्या डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, कसा डेटा आहे, हे सगळं कंट्रोल करण्याचं काम किंवा डिझाईन करण्याचं काम कोणाचं, ह्या डिझायनर्स आहे. दे आयडेंटिफाय अँड डिझाईन द होल सेट ऑफ एंटिटीज, रिलेशन्स, कन्स्ट्रेंट अँड व्ह्यूज. म्हणजे हे सगळं कंट्रोल करण्याचं आयडेंटिटी अँड डिझाईन होल सेट ऑफ एंटिटीज, रिलेशन्स, आपण कोणत्या एंटिटीज यूज करणार आहे, त्यांचं रिलेशन्स कसं हे करणार आहे, हे सारं बघण्याचं काम कोणाचं आहे, या डिझायनरचं आहे. त्याच्यानंतर काय, एंड युजर्स. End users are those who actually reap the benefits of having a DBMS. End user can range from simple viewers and who pay attention to the logs or market rates to sophisticated users such as business analysts.
म्हणजे एंड युजर कोण आहे? एंड युजर्स आर दोज हू ॲक्च्युली रिप द बेनिफिट्स ऑफ हॅव्हिंग DBMS. म्हणजे एंड युजर कोण आहे? ॲक्च्युली यूज कोणाला होतो? ह्या एंड युजर्सला होतो. एंड युजर्स कॅन रेंज फ्रॉम सिम्पल व्ह्यूवर्स, म्हणजे काय एंड युजरचं काम काय? फक्त व्ह्यू करायचं, तो डेटाबेस व्ह्यू करायचा. हू पे अटेन्शन टू लॉग्स ऑर मार्केट्स रेट्स टू सोफिस्टिकेटेड युजर्स सच ॲज बिझनेस ॲनालिस्ट. म्हणजे एंड युजर हा असा व्यक्ती की तो डेटाबेस बघू शकतो. आता बघा, हा काय तुमचा सिलेबस आहे, द डेटाबेस सिस्टीम कॉन्सेप्ट. तुमचं फर्स्ट युनिट कोणतं आहे? डेटाबेस सिस्टीम कॉन्सेप्ट. त्याच्यामध्ये काय आहे? कॉन्सेप्ट ऑफ डेटा, डेटाबेस, DBMS. त्याच्यानंतर काय? ॲडव्हान्टेजेस ऑफ DBMS ओव्हर फाईल प्रोसेसिंग, सिस्टीम ॲप्लिकेशन्स ऑफ डेटाबेस, 3 लेवल आर्किटेक्चर फॉर डेटाबेस सिस्टीम, परत डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, डिफरंट लेवल ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. म्हणजे हे सगळं काय करायचं आहे आपल्याला या फर्स्ट युनिटमध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? इन्स्टन्स अँड स्कीमा, डेटा इंडिपेंडन्स, लॉजिकल अँड फिजिकल इंडिपेंडन्स, ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ DBMS. हे सगळं स्ट्रक्चर आपल्याला कशात बघायचं आहे? फर्स्ट युनिटमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर काय? ER डायग्रॅम, नेटवर्क हिरार्चिकल, डेटा मॉडेलिंग, एंटिटी सेट, वीक एंटिटी, टाईप्स ऑफ ॲट्रिब्यूट, ER डायग्राम्स. हे सगळं काय कशात मोडतं? तुमच्या ह्या फर्स्टच्या युनिटमध्ये. सेकंड युनिट कोणतं आहे तुमचं? रिलेशनल डेटा मॉडेल. आता त्याच्यामध्ये कोणते पॉईंट बघायचे आपल्याला? बघा, फंडामेंटल्स ऑफ RDBMS, रेकॉर्ड म्हणजे काय, फील्ड्स म्हणजे काय, डेटा टाईप्स, डेटाबेसेस. हे सगळं कशात बघायचं आपल्याला? ह्या सेकंड युनिटमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर काय? नॉर्मलायझेशन आहे. नॉर्मलायझेशन कन्सेप्ट बघायची, नीड ऑफ नॉर्मलायझेशन, परत DDL, DML, DCL, DQL ह्या SQLच्या कमांड्स बघायच्या आहेत. त्याच्यानंतर ड्रॉप, ट्रंकेट, डेस्क रिनेम, ह्या सगळ्या कमांड आपल्याला सेकंड युनिटमध्ये काय करायच्या आहे? स्टार्ट करायच्या आहे. नंतर थर्ड काय? इंटरॅक्टिव्ह SQL अँड ॲडव्हान्स SQL. SQL परफॉर्म ट्युनिंग, म्हणजे आता बघा, इन बिल्ट फंक्शन, स्ट्रिंग, ॲरिथमॅटिक, डेट अँड टाईम, ॲव्हरेज ॲग्रिगेशन. हे सगळ्यावरचे ऑपरेशन्स आपल्याला काय करायचे? ह्या थर्ड युनिटला बघायचे. त्याच्यानंतर काय बघायचं आहे? व्ह्यूज म्हणजे काय? कन्सेप्ट ऑफ व्ह्यूज, द क्रिएट व्ह्यू कमांड, अपडेटिंग व्ह्यू कमांड. या व्ह्यूजच्या सगळ्या काय कमांड्स पण आपल्याला काय करायचे आहे? बघायचे आहेत. त्याच्यानंतर फोर्थ युनिट कोणतं आहे तुमचं? PL और SQL प्रोग्रॅमिंग, PL और SQL प्रोग्रॅमिंग. त्याच्यामध्ये काय बघायचं आहे? बघा, इंट्रोडक्शन ऑफ PL और SQL, ॲडव्हान्टेजेस ऑफ PL और SQL. त्याच्यानंतर काय? कंट्रोल स्ट्रक्चर, कंडिशनल कंट्रोल. हे सगळे आपल्याला काय बघायचं आहे ह्या फोर्थ युनिटमध्ये. तुमचं फिफ्थ युनिट कोणतं आहे? डेटाबेस सिक्युरिटी आणि ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग. म्हणजे तुमच्या डेटाबेसला सिक्युरिटी कशी प्रोव्हाइड करायची. इंट्रोडक्शन टू डेटाबेस सिक्युरिटी, डेटा सिक्युरिटी रिक्वायरमेंट, टाईप्स ऑफ डेटाबेसेस, युजर क्रिएटिंग, अल्टरिंग अँड डिलीटिंग युजर्स. म्हणजे तुम्ही हे सगळे फंक्शन्स कशात बघणार आहे? ह्या तुमच्या फिफ्थ युनिटमध्ये बघणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या सिलेबसला किती युनिट्स दिलेले आहे? तुमचे फिफ्थ युनिट दिलेले आहे. आता आपण फर्स्ट युनिट स्टार्ट केलेलं आहे. आता बघा, DBMS मध्ये डेटा मॉडेल्स आहे कन्सेप्ट आहे. डेटा मॉडेल्स म्हणजे काय? डेटा मॉडेल्स डिफाईन हाऊ द लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस इज मॉडेल्ड. म्हणजे डेटाबेस मॉडेलमध्ये ते स्ट्रक्चर कसं मॉडेल केलं जातं? डेटा मॉडेल्स आर फंडामेंटल एंटिटीज टू इंट्रोड्यूस ॲब्स्ट्रॅक्शन इन DBMS. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शन आहे DBMS मध्ये कसं परफॉर्म केलं जातं हे यात बघितलं जातं. त्याच्यानंतर काय? डेटा मॉडेल्स डिफाईन हाऊ डेटा इज कनेक्टेड टू इच अदर अँड हाऊ दे आर प्रोसेस अँड स्टोअर इनसाइड द सिस्टीम. म्हणजे डेटाबेसमध्ये तुम्ही त्याचं रिलेशन, एकमेकांशी रिलेशन शो केलं जातं. ते एकमेकांशी कशा प्रकारे कनेक्ट झालेले आहेत ते शो केलं जातं. द व्हेरी फर्स्ट डेटा मॉडेल कुड बी फ्लॅट data model where all the data used are to be kept in the same plan. Earlier data models were not so scientific, hence they were prone to the introduce lots of duplication and update anomalies. म्हणजे बघा, काही डेटा मॉडेल्स यूज केले अगोदरच्या काळात, जे डेटा मॉडेल्स यूज केले गेले असेल तर डुप्लिकेशन, हे काय डुप्लिकेशन आणि अपडेशनचे प्रॉब्लेम येत होते. डुप्लिकेट डेटा स्टोअर केला जायचा किंवा अपडेशन नव्हतं होत त्या डेटामध्ये. पण आता अर्लियर जे आपण डेटा मॉडेल बघणार आहोत त्याच्यामध्ये काय हे डुप्लिकेशन वगैरे काय केलं जातं? रिमूव्ह केलं जातं. आता बघा, त्याच्यामध्ये कोणतं मॉडेल? एक एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. आता एंटिटी रिलेशनशिप मॉडेल इज बेस्ड ऑन द नोशन ऑफ रिअल वर्ल्ड एंटिटीज अँड रिलेशनशिप अमंग देम. आता बघा, एंटिटी म्हणजे काय? एक रिअल वर्ल्ड थिंग आहे ज्याला काहीतरी इन्फॉर्मेशन असणार आहे.
मी स्टुडंटचं एक्झाम्पल दिलं होतं बघा. स्टुडंटला काहीतरी इन्फॉर्मेशन असणार आहे. एक कॉलेज एक काय रिअल वर्ल्ड थिंग आहे, ज्याला काहीतरी इन्फॉर्मेशन असणार आहे. तुमचा क्लास झाला, टेबल, तो ॲनिमल, प्लांट्स, हे सगळे काय झाले रिअल वर्ल्ड एंटिटीज झाल्या. अँड रिलेशनशिप अमंग देन. आता सपोज स्टुडंट हा एक टेबल आहे आणि कॉलेज हा एक टेबल आहे. मग या दोघांमध्ये रिलेशन कसं आहे, ते रिलेशन आपण कोणत्या याने दाखवतो, कोणत्या मॉडेलने दाखवतो, ह्या एंटिटी रिलेशनशिप मॉडेलने. त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये काय म्हणतो, ER मॉडेल. While formulating real-world scenario into the database model, the ER model creates entity, set relationship set, general attributes and constraint. ER model is best used for a conceptual design of database. म्हणजे डेटाबेस डिझाईन करण्यासाठी आपल्याला, आता बघा आपण आपल्या डोक्यात एक कन्सेप्ट ठेवून चालतो बघा. स्टुडंट, आता बघा इथं काय आहे, ER मॉडेल इज बेस्ड ऑन एंटिटीज अँड देअर ॲट्रिब्यूट्स, रिलेशनशिप्स अमंग एंटिटी. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी बघा, एंटिटी, त्या दोघांमधलं रिलेशन आणि एंटिटी. म्हणजे बघा आपण कॉलेज आणि स्टुडंट ह्या दोघांमधलं काहीतरी रिलेशन आपण काय करतो, फाइंड आउट करतो. कारण की स्टुडंट कॉलेज ॲक्सेस करणार आहे, कॉलेजची इन्फॉर्मेशन, कॉलेज पण स्टुडंटची इन्फॉर्मेशन ॲक्सेस करणार आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन आहे. ते रिलेशन दाखवण्याचं काम कोणतं मॉडेल करतं, तुमचं हे ER मॉडेल. आता ER मॉडेलमध्ये बघा तुमच्या ज्या एंटिटीज ज्या आहेत त्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड केल्या असते, ह्या रेक्टँगल फॉर्मॅटमध्ये बघा. म्हणजे रेक्टँगलमध्ये तुम्ही काय लिहिणार, तुमच्या एंटिटीज लिहिणार. आणि त्या दोन एंटिटीजमधले जे काही रिलेशन आहे ते तुम्ही कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहिणार, ह्या रिलेशन डायमंड फॉर्मॅटमध्ये. बघा रिलेशनशिप जिथं लिहिलेलं आहे त्याला काय म्हणतात, डायमंड सिम्बॉल. तो सिम्बॉल तुम्ही यूज करणार तुमचं रिलेशन, दोन एंटिटीजमधलं रिलेशन दाखवण्यासाठी. आता बघा, आणि जे सर्कलमध्ये लिहिलेलं आहे आपण बघा ॲट्रिब्यूट्स. आता ॲट्रिब्यूट्स काय करतं, त्या एंटिटीबद्दलची इन्फॉर्मेशन आपण कशात ठेवतो, त्या ॲट्रिब्यूटमध्ये. आणि ॲट्रिब्यूट कशाने शो करतो आपण, ह्या सर्कलने. त्यालाच ओव्हल शेप सर्कल म्हणतो आपण त्याला. त्याच्यात काय करतो आपण, ॲट्रिब्यूट स्टोअर करतो. म्हणजे बघा तुमच्या एंटिटीज काय आल्या, रेक्टँग्युलर फॉर्मॅटमध्ये. त्या दोघांमधलं रिलेशन्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये आलं, डायमंड सिम्बॉलमध्ये आलं. आणि तुमच्या एंटिटीजबद्दल नाही, जेवढे ॲट्रिब्यूट्स आहेत त्या एंटिटीजचे, त्या ॲट्रिब्यूट तुम्ही कशात हे करणार, ह्या सर्कलमध्ये. दिस कॉन्सेप्ट आर एक्सप्लेन बिलो. आता एंटिटी म्हणजे काय बघा, अन एंटिटी इन अन ER मॉडेल इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी हॅव्हिंग प्रॉपर्टीज कॉल्ड ॲट्रिब्यूट. म्हणजे असे काहीतरी थिंग ज्याला काहीतरी प्रॉपर्टीज असणार आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, ॲट्रिब्यूट. एव्हरी ॲट्रिब्यूट इज डिफाईन्ड बाय इट्स सेट ऑफ व्हॅल्यूज कॉल्ड डोमेन. फॉर एक्झाम्पल, इन स्कूल डेटाबेस a student is considered as an entity. Student has various attributes like name, age, class, etc. म्हणजे स्टुडंट ही काय झाली, तुमची एंटिटी झाली. त्याचा क्लास, त्याचं एज, त्याचा नेम, हे काय झाले, तुमचे ॲट्रिब्यूट झाले. आणि स्टुडंट आणि स्कूलचं जे रिलेशन आहे ते कशात दाखवणार तुम्ही, ह्या डायमंड सिम्बॉलमध्ये. रिलेशनशिप, आता रिलेशनशिप म्हणजे काय, द लॉजिकल असोसिएशन अमंग एंटिटीज इज कॉल्ड रिलेशनशिप. म्हणजे बघा लॉजिकल असोसिएशन अमंग एंटिटी म्हणजे दोन एंटिटीजमध्ये काहीतरी रिलेशनशिप काय करणार आपण, शो करणार. रिलेशनशिप्स आर मॅप विथ इन एंटिटीज इन व्हेरियस वे. मॅपिंग कार्डिनॅलिटीज डिफाईन द नंबर ऑफ असोसिएशन बिटवीन टू एंटिटीज. आता त्याच्यामध्ये मॅप आपण बघा, त्याच्यामध्ये रिलेशन फाइंड करण्याचे म्हणजे 4 टाईप आहेत. तुम्ही रिलेशन 1 to 1 देऊ शकता, 1 to many देऊ शकता, किंवा many to 1 किंवा many to many. म्हणजे रिलेशन तुम्ही 4 वेजनी आयडेंटिफाय करता. कोणतं, 1 to 1, 1 to many, many to 1, many to many. आता रिलेशनल मॉडेल बघा, आता आपण काय बघितलं, आता ER मॉडेल बघितलं. आता त्याच्यानंतर काय आपलं रिलेशनल मॉडेल. द टॉप मोस्ट पॉप्युलर डेटा मॉडेल इन DBMS इज द रिलेशनल मॉडेल. इट इज मोर सायंटिफिक अ मॉडेल दॅन अदर. म्हणजे अदर मॉडेलपेक्षा हे सायंटिफिक रिलेशनल मॉडेल आहे. इट इज मोर सायंटिफिक अ मॉडेल दॅन अदर. म्हणजे अदरपेक्षा हे मोर सायंटिफिक आहे. दिस मॉडेल इज बेस्ड ऑन फर्स्ट ऑर्डर प्रेडिकेट लॉजिक अँड डिफाईन्स द टेबल ॲज अन एन ॲरे. आता बघा रिलेशनल मॉडेलमध्ये काय केलं जातं, टेबलच्या फॉर्मॅटमध्ये काय करतो आपण, डेटा स्टोअर करतो. आता ER मॉडेलमध्ये काय करतो आपण,
डायग्रॅमॅटिकल फॉर्मॅटमध्ये डेटा शो करतो. तसं रिलेशनल मॉडेलमध्ये आपण काय करतो, तुमच्या टेबलच्या फॉर्मॅटमध्ये काय करतो, डेटा स्टोअर करतो. आता इथे बघा कॉलम्स आहे, त्या कॉलम्स वाईज डेटा ॲड करतो. त्याच्यानंतर काय ते ॲट्रिब्यूट्स आहे, ते ॲट्रिब्यूट्स रो वाईज आपण काय करणार, इन्सर्ट करणार. आणि होल जे रेकॉर्ड आहे एका स्टुडंट, इथे बघा यस नेम ॲलेक्स, त्याच्यानंतर मारिया, माया, बॉब. आता हे पूर्ण एक रेकॉर्ड, एका रोमधलं जे रेकॉर्ड आहे त्याला काय म्हणतात, टपल. आता ती टपल बघा एक पूर्ण रो म्हणजे तुमची काय झाली, एक टपल झाली. त्याच्यात तुम्ही काहीतरी डेटा ॲड केलेला आहे. म्हणजे रिलेशनल मॉडेलमध्ये तुम्ही कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करता, टेबलच्या फॉर्मॅटमध्ये. द मेन हायलाइट्स ऑफ दिस मॉडेल आर डेटा इज स्टोअर इन अ टेबल इज कॉल्ड रिलेशन्स. आता हे आपण टेबलमध्ये डेटा स्टोअर करतो टेबलच्या फॉर्मॅटमध्ये, त्यालाच काय म्हणतात, रिलेशन म्हणतात. रिलेशन्स कॅन बी नॉर्मलाइज. आता हे रिलेशन काय केलेलं असतं, नॉर्मलाइज केलेलं असतं. बघा सपोज ॲलेक्स नावाचा व्यक्ती, त्याला एक एस आय डी प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे त्याचा आय डी आहे, त्याचा आय डी ऑदर, त्याच्यासारखा आय डी असणारा ऑदर स्टुडंट तिथे नसणारे, कारण की ते डुप्लिकेशन अवॉइड केलेलं असतं नॉर्मलायझेशनमुळं. त्याच्यानंतर काय, इन नॉर्मलाइज रिलेशन व्हॅल्यूज सेव्ड आर ऑटोमॅटिक व्हॅल्यूज. ईच रो इन अ रिलेशन कंटेन्स अ युनिक व्हॅल्यू. म्हणजे प्रत्येक रो काय करते, एक युनिक व्हॅल्यू काय करते. ईच रो इन अ रिलेशन कंटेन्स अ युनिक व्हॅल्यू. म्हणजे काय, युनिक व्हॅल्यू प्रत्येक रोला काय असते, एक युनिक व्हॅल्यू असते. म्हणजे डुप्लिकेशन तिथं काय केलेलं असतं, अवॉइड केलेलं असतं. ईच कॉलम इन अ रिलेशन कंटेन्स व्हॅल्यू फ्रॉम सेम डोमेन. आता आपण ई आर मॉडेल बघत होतो. बघा त्याच्यात काय बेसिक कन्सेप्ट यूज केलेला आहे. द ई आर मॉडेल डिफाईन्स द कॉन्सेप्च्युअल व्ह्यू ऑफ डेटाबेस. आता एक कॉन्सेप्ट आहे, आता स्टुडंट आहे बघा, इमॅजिन करू बघा, एक कॉन्सेप्च्युअल व्ह्यू आपल्याला काय केलेला असतो, प्रोव्हाइड केलेला असतो. इट वर्क्स अराउंड द रिअल वर्ल्ड एंटिटीज अँड द असोसिएशन अमंग देम. इट वर्क्स अराउंड द रिअल वर्ल्ड एंटिटीज. म्हणजे बघा आपण रिअल वर्ल्ड एंटिटीज त्याच्याचबरोबर हे काय करत असतं, वर्क करत असतं. At view level, the ER model is considered a good option for designing database. आपण डेटाबेस डिझाईन करणार आहे, त्याच्या अगोदर काय करतो आपण, ई आर मॉडेल जनरेट करून ठेवतो. ई आर मॉडेल जनरेट करण्यासाठी आपण काय करतो, एक कन्सेप्च्युअल व्ह्यू परफॉर्म करतो. त्या कन्सेप्ट आपण ह्या ई आर डायग्राम थ्रू काय करतो, परफॉर्म करतो. ई आर मॉडेल इज कन्सिडर्ड अ गुड ऑप्शन फॉर डिझायनिंग डेटाबेस. आता ई आर मॉडेलमध्ये आपण ई आर मॉडेल एकदा डिफाईन करून ठेवतो, त्याच्यानंतर काय करतो आपण, डेटाबेस क्रिएट करतो. आता बघा ई आर मॉडेलमध्ये आपण सगळे त्याचे एंटिटीज डिफाईन करतो. एंटिटीज डिफाईन केल्यानंतर आपण त्याचा डेटाबेस क्रिएट करताना काय करणार, टेबल क्रिएट करणार. मग त्या टेबलमध्ये सपोज ॲट्रिब्यूट्स आपण परफॉर्म करतोय, त्या एंटिटीजचे ॲट्रिब्यूट आपण देतोय. मग त्या ॲट्रिब्यूट म्हणजेच काय, तुमचा त्या टेबलमधला डेटा. सपोज एस आय डी, सपोज तुम्ही क्रिएट टेबल स्टुडंट म्हणताय, स्टुडंटचा टेबल क्रिएट केला. मग त्याच्यात कोणते फील्ड ॲड करणार, त्याचं नेम, त्याचं एज, त्याची सगळी इन्फॉर्मेशन त्यात काय करणार, फिल करणार. त्याच्यानंतर काय, एंटिटी. अन एंटिटी कॅन बी रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट आयदर ॲनिमेट or inanimate that can be easily identifiable. For example, in school database, student, teacher, classes and courses offered can be considered as a entity. All these entities have some attributes or properties that give their identity. आता बघा आपण काय म्हणतो, एंटिटी. स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम जर बघितली तर तिथे एंटिटीज कोणत्या आल्या, स्टुडंट, टीचर्स, क्लासेस, courses offered can be considered as entities. All these entities have some attributes and properties. म्हणजे प्रत्येकाला काय करतो आपण, त्याची आयडेंटिटी देण्यासाठी काहीतरी ॲट्रिब्यूट्स आणि प्रॉपर्टीज डिफाईन केलेले असते, जेणेकरून त्याची आयडेंटिटी शो होते. सपोज क्लासला काय दिलेलं असतं, आपण नंबरिंग दिलेलं असतं, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, जेणेकरून आपल्याला काय कळतं की हा फर्स्ट इयरचा क्लास आहे, हा सेकंड इयरचा क्लास आहे. म्हणजे आयडेंटिटी प्रोव्हाइड केलेली असते. त्याच्यानंतर काय, अन एंटिटी सेट इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप्स ऑफ एंटिटीज. अन एंटिटी सेट मे कंटेन एंटिटीज विथ ॲट्रिब्यूट्स शेअरिंग सिमिलर व्हॅल्यूज. फॉर एक्झाम्पल, अ स्टुडंट सेट मे कंटेन ऑल द स्टुडंट्स ऑफ स्कूल. म्हणजे आता बघा त्याचे काय केलेले असतात, सेट केलेले असतात डिफरंट. मग त्या सेटमध्ये काय केले असते, त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन स्टोअर केली असते. स्टुडंट आहे, मग स्टुडंट रिलेटेड सगळ्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टुडंट सेटमध्ये येणार.
क्लासेस रिलेटेड सेटमध्ये सगळ्या क्लासेसची इन्फॉर्मेशन येणार. Likewise, a teacher's set may contain all the teachers of the school from all faculties. म्हणजे टीचर सेटमध्ये काय करणार, टीचरची सगळ्या फॅकल्टीची इन्फॉर्मेशन ॲड करणार. म्हणजे हे डिवाइड केलेलं गेलेलं असतं. एंटिटी सेट नीड नॉट बी डिसजॉईंट. म्हणजे ते काय करतात, एकमेकांशी कनेक्ट असतात. म्हणजे आपण एंटिटी अशी दाखवू नाही शकत सेपरेटली, डिसजॉईंट नाही दाखवू शकत. त्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन दाखवावं लागतं किंवा जॉईंट केलेल्या एंटिटीचा आपण शो करतो. त्याच्यानंतर काय, ॲट्रिब्यूट्स. एंटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय मीन्स ऑफ देअर प्रॉपर्टीज कॉल्ड ॲट्रिब्यूट्स. ऑल ॲट्रिब्यूट्स हॅव व्हॅल्यूज. म्हणजे ह्या ॲट्रिब्यूटला काय असते, व्हॅल्यूज असते. सपोज तुम्ही स्टुडंट नेम घेता, तर स्टुडंटचं नेम म्हणजेच त्याला काय असणार, काहीतरी व्हॅल्यू असणार. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट एंटिटी मे हॅव नेम, क्लास अँड एज ॲज अ ॲट्रिब्यूट्स. म्हणजे याला काय असतात, नेम, क्लास, एज. त्या स्टुडंटला काय असणार, हे सगळे ॲट्रिब्यूट्स असणार आहे. त्याच्यानंतर काय, देअर एक्झिस्ट अ डोमेन ऑर रेंज ऑफ व्हॅल्यूज दॅट कॅन बी असाइन्ड टू ॲट्रिब्यूट्स. There exists a domain of range of values that can be assigned to the attribute. For example, a student name cannot be numeric value. आता बघा, आपण हा डेटा इन्सर्ट करण्यासाठी काहीतरी त्याच्यावर काय करतो, कंडिशन्स अप्लाय करतो. जर सपोज आपण स्टुडंट नेम इन्सर्ट करणार असेल टेबलमध्ये, तर त्या टेबलला काय त्या टेबलमध्ये आपण स्टुडंट नेम म्हटल्यावर तिथं ओनली म्हणजे अल्फाबेट्सच यूज केले गेले पाहिजे. तिथं डिजिट व्हॅल्यू किंवा स्पेशल कॅरेक्टर नाही आलं पाहिजे. त्याच्यानंतर काय, म्हणजे स्टुडंट नेम कॅन नॉट बी अ न्यूमेरिक व्हॅल्यू, इट हॅज टू बी अल्फाबेटिक. म्हणजे ते काय असतं, अल्फाबेटिक असतं. अ स्टुडंट एज कॅन नॉट बी निगेटिव्ह. आता स्टुडंट एज बघा, आपण बघतो एज टाकतो 18, 15 काय असेल ते एज आपण काय निगेटिव्हमध्ये नाही टाकता येणार. म्हणजे काय झाले, त्याच्यासाठीचे काही डोमेन रेंज आपण त्याच्यासाठी एक्झिस्ट केलेल्या असत्या. आता टाइप्स ऑफ ॲट्रिब्यूट्स. ॲट्रिब्यूट्सचे टाईप कोणते बघा, सिम्पल ॲट्रिब्यूट्स. सिम्पल ॲट्रिब्यूट्स आर ऑटोमॅटिक व्हॅल्यूज विच कॅन नॉट बी डिवायडेड फर्दर. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट फोन नंबर इज अ ऑटोमॅटिक व्हॅल्यू ऑफ 10 डिजिट. म्हणजे असे काही जे सिम्पल ॲट्रिब्यूट कशाला म्हणतात, जे ऑटोमॅटिकली येतात. सपोज आपला फोन नंबर आहे, फोन नंबरची रेंज फिक्स केलेली असते बघा, 10 डिजिटचा नंबर आहे तो फिक्स केलेला असतो. तुम्ही 12 डिजिट किंवा 14 डिजिट ते नंबर ॲड करू शकत नाही. तो झाला तुमचा सिम्पल ॲट्रिब्यूट. मीन्स सिम्पल ॲट्रिब्यूट आर ऑटोमॅटिक व्हॅल्यूज विच कॅन नॉट बी डिवायडेड फर्दर. म्हणजे त्या डिवाइड नाही करू शकत आपण. त्याच्यानंतरचा कोणता ॲट्रिब्यूट आहे, कंपोजिट ॲट्रिब्यूट. कंपोजिट ॲट्रिब्यूट्स आर मेड अप ऑफ मोर दॅन वन सिम्पल ॲट्रिब्यूट्स. म्हणजे कंपोजिट ॲट्रिब्यूट कशापासून बनलेला असतो, मोर दॅन वन सिम्पल ॲट्रिब्यूट. म्हणजे एकापेक्षा जास्त सिम्पल ॲट्रिब्यूट कनेक्ट केल्यानंतर काय बनतो आपला कंपोजिट ॲट्रिब्यूट. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट कंप्लीट नेम मे बी फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. आता बघा, स्टुडंट जर आपण केलं तर त्याचं फर्स्ट नेम, लास्ट नेम आपण वेगवेगळे डिफरंटली स्टोअर करून ठेवू शकतो. अशा सिम्पल ॲट्रिब्यूटचं कलेक्शन म्हणजेच काय आपलं कंपोजिट ॲट्रिब्यूट्स. आता त्याच्यानंतर काय, डिराइव्ह ॲट्रिब्यूट. डिराइव्ह ॲट्रिब्यूट्स आर द ॲट्रिब्यूट्स दॅट डू नॉट एक्झिस्ट इन फिजिकल डेटाबेस बट देअर व्हॅल्यूज आर डिराइव्ह फ्रॉम अदर ॲट्रिब्यूट्स प्रेझेंट इन अ डेटाबेस. म्हणजे डिराइव्ह ॲट्रिब्यूट्स काय, डिराइव्ह ॲट्रिब्यूट्स आर द ॲट्रिब्यूट्स दॅट डू नॉट एक्झिस्ट इन अ फिजिकल डेटाबेस. म्हणजे फिजिकल डेटाबेसमध्ये ते अवेलेबल नसतात. बट देअर व्हॅल्यूज आर डिराइव्ह फ्रॉम अदर ॲट्रिब्यूट्स. पण त्याच्या व्हॅल्यू कशापासून डिराइव्ह केल्या जात्या, अदर ॲट्रिब्यूट्समधनं डिराइव्ह केल्या जात्या की त्या डेटाबेसमध्ये प्रेझेंट असतील. त्याच्यानंतर काय, आता एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, ॲव्हरेज सॅलरी इन डिपार्टमेंट शुड नॉट बी सेव्ड डिरेक्टली इन अ डेटाबेस. इन्स्टेड इट कॅन बी डिराइव्ड. फॉर अनदर एक्झाम्पल, एज कॅन बी डिराइव्ह फ्रॉम डेट ऑफ बर्थ. म्हणजे बघा, एखादी इन्फॉर्मेशन अदर इन्फॉर्मेशनपासून काय होते, डिराइव्ह होत असेल तर ते कोणते ॲट्रिब्यूट आहे, तुमचे डिराइव्ह ॲट्रिब्यूट. आता काय, सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. आता सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट कशाला म्हणतं, सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट कंटेन सिंगल व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल, सोशल सिक्युरिटी नंबर. सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट्स कंटेन सिंगल व्हॅल्यू. म्हणजे एकच सिंगल व्हॅल्यू त्यात काय केली गेलेली असते, कंटेन केली गेलेली असते.